मेष रास सप्टेंबर 2026 राशीफळ. मेष राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यांपासून साडेसातीचा प्रभाव आणि कामातील अनिश्चितता अनुभवल्यानंतर आता वेळ आली आहे धैर्याने पुढे जाण्याची. कारण या सप्टेंबर महिन्यात तुमच्या चतुर्थ स्थानात म्हणजेच सुखस्थानात निर्माण होतोय हंसयोग, सोबतच अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली नीचभंग राजयोग. तुमचा राशीस्वामी मंगळ आणि भाग्येश गुरुदेव चतुर्थ स्थानात एकत्र येऊन तुमच्या आयुष्याला कोणती तरी नवीन दिशा देणार आहे. 2 सप्टेंबरला स्वराशीत येणारा शुक्र आणि 7 सप्टेंबरला उच्चीचा होणारा बुध हा तुमच्या नशिबाचे चक्र कसे फिरवणार आहे, चला सविस्तर जाणून घेऊया. मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही राशीचक्रातली पहिली आणि अग्नितत्वाची आणि मंगळाच्या नेतृत्वाखालची रास आहात. तुमचा स्वभाव कसा आहे? कधी न थकणारा उत्साह आणि संघर्ष करण्याची तयारी, संकटांना न घाबरता थेट तोंड देण्याची वृत्ती, मनात कोणताही कपट कारस्थान न ठेवता स्पष्ट बोलणं आणि क्षणात कठीण निर्णय घेण्याची धडाडी, हाच तुमचा आक्रमक आणि लढवय्या स्वभाव या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला सर्व अडचणींमधून बाहेर काढून यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. या महिन्याचा महामंत्र आहे, परिस्थिती कितीही कठीण असली तरी ज्ञानाची आणि कर्माची जोड असेल तर पराभवाचे रूपांतर अजय विजयातच होते. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे पुनरुत्थान. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत गुरुदेव आणि मंगळ महाराज. 18 सप्टेंबरला तुमचा राशीस्वामी मंगळ हा चतुर्थ स्थानात कर्क राशीत प्रवेश करेल. तिथे आधीपासूनच उच्चचे गुरुदेव विराजमान असल्यामुळे चतुर्थ स्थानात नीचभंग राजयोग आणि हंसयोग एकाच वेळी सिद्ध होत आहेत. हा दुर्मिळ योग तुमच्या सुखसमृद्धीला आणि आत्मविश्वासाला प्रचंड मोठं बळ देईल. मात्र 5 चुका तुम्ही नक्की टाळा. पहिली चूक, अति उतावळेपणा. 18 सप्टेंबरपर्यंत मंगळ 3ऱ्या घरात असल्याने घाईघाईत कोणतेही मोठे फायदेशीर किंवा आर्थिक निर्णय घेऊ नका. दुसरी चूक, 12व्या घरात शनिदेव आहेत. साडेसातीचा पहिला टप्पा सुरू असल्याने अनावश्यक खर्च आणि बजेट बाहेर जाणं हे टाळा. तिसरी चूक, कौटुंबिक गैरसमज होऊ देऊ नका. 2 सप्टेंबर पूर्वी कौटुंबिक व्यवहारात रागावर नियंत्रण ठेवा. चौथी चूक, आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. उष्णतेचे विकार, पोटाचे त्रास किंवा सांधेदुखी ही हलक्यात घेऊ नका. 5वी चूक, अहंकार. गुरु मंगळाची साथ मिळत असताना नम्रता पाळा. गर्व यशात अडथळा आणू शकतो हे लक्षात ठेवा. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी अवश्य सल्ला घ्यावा. मेष राशीच्या जातकांनो, 2 सप्टेंबरला तुमचा धनाधिपती शुक्रदेव स्वतःच्या तुळ राशीत प्रवेश करत आहे. सप्तम स्थानात हा प्रवेश तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याचे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होण्याचे संकेत आहेत. 7 सप्टेंबरला बुध 6व्या घरात उच्चीचा होत असल्याने तुमच्या बोलण्यात कमालीची स्पष्टता आणि मसुद्दीपणा येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराच्या माध्यमातून आर्थिक फायदा देखील तुम्हाला संभवतो. महिन्याच्या सुरुवातीला 18 सप्टेंबरपर्यंत तुमचा राशीस्वामी मंगळ हा 3ऱ्या घरात पराक्रम स्थानात आहे. तुमचे कष्ट अजिबात वाया जाणार नाहीत. व्यावसायिक प्रवासातून मोठे लाभ तुम्हाला मिळतील. तुमचं संपर्काचं जाळं आणि लहान भावा बहिणीचं सहकार्य तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाईल. हा विभाग या महिन्यातील सर्वात मोठा गेम चेंजर आहे. चतुर्थ स्थानात उच्चीचे गुरुदेव हंस राजयोग बनवत आहेत आणि 18 सप्टेंबरला मंगळ तिथे जाऊन नीचभंग राजयोग देखील तयार करत आहे. जर तुमचे स्वतःचे घर, नवीन वास्तू किंवा वाहन खरेदी करण्याचं एखादं स्वप्न असेल तर ते या महिन्यात पूर्ण होण्याचे योग आहेत. आईच्या आरोग्यात कमालीची सुधारणा होईल. तिचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी भक्कम उभे राहतील. वास्तू संबंधित सर्व जुने वाद आणि अडचणी या संपुष्टात येतील. शिक्षण. 17 सप्टेंबरपर्यंत पंचमेश सूर्य 5व्या घरात स्वराशीत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रचंड एकाग्रता आणि यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ सुवर्ण काळ आहे. प्रेम विवाह. 2 सप्टेंबरला शुक्र स्वराशीत येत असल्यामुळे लव्ह लाईफमध्ये गोडवा येईल. विवाह इच्छुकांसाठी अत्यंत योग्य आणि मनपसंत स्थळ चालून येतील. तुमच्यासाठी एक प्रश्न. मेष राशीच्या जातकांनो, जेव्हा आयुष्यात एकाच वेळी अनेक संकट येतात तेव्हा तुम्ही तुमच्या धाडसावर जास्त विश्वास ठेवता की तुमच्या संयमावर? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा.
12व्या घरातील शनी महाराजांमुळे साडेसातीचा प्रभाव जाणवेल. पायाचं दुखणं किंवा मानसिक ताण येऊ शकतो. शरीर निरोगी असेल तरच नशिबाची साथ उपभोगता येते. 7 सप्टेंबरला 6व्या घरात स्पर्धा व रोगस्थानात बुधदेव उच्चीचे होत आहेत आणि 17 सप्टेंबरला सूर्यदेव तिथे येत आहे. गुप्त शत्रू आणि विरोधक पूर्णपणे पराभूत होतील. जुने कर्ज फेडण्याचे किंवा कोर्ट कचेरीच्या प्रकरणातून मार्ग निघण्याचे देखील योग बनत आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. व्यापारी वर्ग. सप्तम स्थानातील स्वराशीचा शुक्र आणि चतुर्थ स्थानातील गुरु हा तुम्हाला व्यवसायात नवीन भागीदारी आणि मोठे क्लायंट मिळवून देईल. नोकर वर्ग. 6व्या घरातील उच्चीचा बुध आणि 17 सप्टेंबर नंतरचा सूर्य हा तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचं वर्चस्व वाढवेल. प्रमोशन किंवा पगारवाढ नक्की संभवते. मेष राशीच्या जातकांनो, 18 सप्टेंबरला जेव्हा तुमचा राशी स्वामी मंगळ हा कर्क राशीत नीच राशीत प्रवेश करतो तेव्हा तो सुरुवातीला कमकुवत वाटू शकतो, पण तिथे आधीपासूनच ज्ञानकारक गुरुदेव उच्च स्थितीत विराजमान आहेत. ही अगदी कुरुक्षेत्रावरील महाभारतासारखीच प्रसंगासारखी स्थिती आहे. युद्धाच्या मैदानात जेव्हा महान योद्धा अर्जुन अर्थातच शक्ती आणि मंगळ हताश होऊन शस्त्र खाली ठेवतो म्हणजे नीच अवस्था, तेव्हा त्याच्या रथावर प्रत्यक्ष जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण ज्ञान आणि गुरु उपस्थित असतात. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचं ज्ञान दिलं, त्याचा निषाद नष्ट केला आणि त्याला पुन्हा अजय पराक्रमी बनवलं. या कथेचा बोध आहे तुमच्या आयुष्यातही साडेसातीमुळे किंवा अपयशामुळे निराशा आली असेल तर लक्षात ठेवा. चतुर्थ स्थानातील गुरु मंगळाचा हा नीचभंग राजयोग तुमच्यातील सुप्त ताकद जागी करून तुम्हाला संकटावर विजय मिळवून देण्यासाठीच बनला आहे. प्रिय भगिनींनो, 2 सप्टेंबर नंतर शुक्र स्वराशीत येत असल्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. सौंदर्य, कला, डिझाईन किंवा बिझनेस क्षेत्रात असलेल्या महिन्यांसाठी हा महिना मैलाचा दगड ठरेल. घरात नवीन वस्तू किंवा दागिन्यांची देखील खरेदी होईल. साडेसातीमुळे ज्येष्ठांना सांधेदुखी किंवा निद्रानाशाचा त्रास जाणवू शकतो. दररोज सकाळी हलका व्यायाम, ध्यानधारणा, धार्मिक पुस्तकांचं वाचन केल्यास मानसिक शांतता आणि उत्तम स्वास्थ्य लाभेल. नातवंडांकडून शुभ बातम्या देखील मिळू शकतात. 11व्या स्थानातील राहू तुम्हाला अचानकच अप्रत्यक्ष मार्गाने धनलाभ करून देईल. 18 सप्टेंबर नंतर चतुर्थातील नीचभंग राजयोगामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळण्यास सुरुवात होईल. महर्षी पराशर आणि फलदीपिका ग्रंथातील सूत्रांनुसार जेव्हा राशीस्वामी नीच राशीत असला परंतु त्याच राशीत उच्चीचा ग्रह विराजमान असेल तर मात्र अत्यंत शक्तिशाली नीचभंग राजयोग हा निर्माण होतो. ही स्थिती दर्शवते जातक सुरुवातीच्या संघर्षानंतर अत्यंत उच्च पद, प्रतिष्ठा आणि बौद्धिक सुख समृद्धी प्राप्त करतो. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश समजून घ्या. 3ऱ्या घरातील मंगळ सांगतो स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. 7व्या घरातील शुक्र सांगतो संवाद आणि नात्यांमध्ये गोडवा ठेवून काम साध्य करा. चतुर्थातील गुरु आणि मंगळ सांगतात ज्ञानाची आणि आक्रमकतेची योग्य सांगड घाला. विजय तुमचाच आहे. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे सप्टेंबर महिन्यात रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, एज्युकेशन, IT, इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राशी जोडलेल्या जातकांनी 18 सप्टेंबर नंतर मोठे आणि धाडसी व्यावसायिक करार करावे. त्यांना प्रचंड यश मिळेल. जेव्हा तुम्ही परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा स्वतःचा दृष्टिकोन बदला. परिस्थिती आपोआप तुम्हाला अनुकूल होईल. लाभ. 11व्या घरातील राहू तुमच्या इच्छापूर्तीचे मार्ग मोकळे करेल. अचानकच धनलाभ संभवतो. 12व्या घरातील शनीमुळे परदेशाशी संबंधित कामांना गती मिळेल, पण अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणं देखील तुमच्यासाठी आवश्यक आहे. आता बघूया सप्टेंबर महिन्याचा स्कोर कार्ड काय आहे ते. पैसा व धन 10 पैकी 8.5, प्रेम व विवाह 10 पैकी 9, करिअर आणि व्यवसाय 10 पैकी 8.5, आरोग्य 10 पैकी 7.5, कुटुंब व वास्तू 10 पैकी 9.5, भाग्य 10 पैकी 8.5, मानसिक शांती 10 पैकी 8,
विशेष शुभ दिवस 2, 5, 6, 12, 13, 18, 19, 25 आणि 26 सप्टेंबर या दिवशी नवीन कामं आणि महत्त्वाचे करार करा. सावध राहण्याचे दिवस आहेत 1, 7, 14 आणि 22 सप्टेंबर. या दिवशी वादविवाद, मोठा आर्थिक धोका टाळा. उपाय: 7:30 शांततेसाठी दर शनिवारी मारुती रायाला तिळाचं तेल अर्पण करून हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्राचं पठण करा. नीचभंग राजयोगासाठी गुरुवारी कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावा. विष्णू सहस्त्रनाम ऐका. मंगळ ग्रहासाठी दर मंगळवारी गुळ किंवा लाल रंगाच्या वस्तूंचं दान करा. निर्णय क्षमता आणि सकारात्मक ऊर्जेसाठी रेड कोरल तांब्याची साधी अंगठी परिधान करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, 7:30ची भीती मनात ठेवू नका. तुमच्यात मंगळाची आग आहे, डोक्यावर गुरुचा वरदहस्त आहे. हा सप्टेंबर महिना तुमच्या संघर्षाचं सोनं करणारा ठरणार आहे. आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाका. ग्रह तुम्हाला दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालून यशाचं शिखर गाठणं हे पूर्णतः तुमच्या कर्मांवर अवलंबून असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक टॅग केलेली आहे, जिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागात वृषभ राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.